मंत्रालयामध्ये नव्या सरकारची पहिली कॅबिनेटची बैठक सुरू आहे। गेल्या 25 मिनिटांपासून फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांची ही बैठक सुरू आहे आणि अगदी थोड्याच वेळात या नव्या सरकारची पहिली पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। त्यामुळे शपथविधीच्या नंतर होणारी ही पहिली पत्रकार परिषद आहे आणि या नव्या सरकारच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये हे तिघे सुद्धा नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे। गेल्या 25 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे आणि नव्या सरकारची ही पहिली कॅबिनेट बैठक। निलेश बुधावले आपल्याला अपडेट्स देत आहेत। निलेश, कमी करती यामिनी साधारणपणे अर्धा तासापासून कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये काय प्रामुख्याने निर्णय होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर ही पहिली कॅबिनेट आहे, त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रासाठी काहीतरी गुड न्यूज दिली जाईल मुख्यमंत्र्यांकडून, अशा पद्धतीची शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे। याच्यामध्ये लाडक्या बहिणीसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीचे प्रचार सुरू होते त्यावेळेस स्पष्टपणे सांगण्यात येत होतं की कोणत्याही परिस्थितीत योजना बंद केली झाली नाही, उलट त्या योजनेमध्ये आम्ही पैशाची जी रक्कम आहे ती वाढवू, 1500ची 2100 रुपये रक्कम करू, अशा पद्धतीची सातत्यानं घोषणा होत होती। त्यामुळे या संदर्भातला काही महत्त्वाचे निर्णय राज्य सरकार घेत आहे का, कारण काही दिवसांपूर्वीच काळजीभाऊ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी घोषणा केली होती की आम्ही 2100 रुपये लाडक्या बहिणीचे करणार आहोत। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की आता हिवाळी अधिवेशनाला काही दिवसात सुरुवात होते, त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं तयारी संदर्भामध्ये देखील आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। यासोबत विधानसभेचा अध्यक्ष कोण असणार या संदर्भातली चर्चा, या संदर्भातला काही प्रस्ताव या बैठकीत आलाय का हा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण 7, 8, 9 या 3 दिवशी आमदारांची शपथविधी विधान भवनामध्ये पार पडणार आहेत आणि 9 तारखेलाच विधानसभेच्या अध्यक्षपदासंदर्भातला निर्णय देखील होणार आहे, त्यावेळेस मतदान देखील पार पडणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आगामी काळातलं हिवाळी अधिवेशन, यासोबतच विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती आणि यासोबतच महाराष्ट्राच्या पदरी काय पडणार हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। लाडक्या बहिणीचे अनुषंगानं असेल किंवा शेतकऱ्यांची वीज माफी असेल किंवा शेतकरी कर्जमाफी करू असं जे आश्वासन देण्यात आलं होतं, या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात काही निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अर्ध्या तासापासूनची कॅबिनेट बैठक आणि आता लवकरच होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर शपथविधीच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयामध्ये दाखल झाले आणि यावेळेला त्यांचं औक्षण करण्यात आलं, त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर तिन्ही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं, वंदन केलं। दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मंत्रालयामधल्या दालनाच्या बाहेरील पाट्या तातडीनं बदलण्यात आलेल्या आहेत। आजपासून मंत्रालयामध्ये या तिन्ही मंत्र्यांनी कामाचा गाडा हाकायला सुरुवात केली आहे। नव्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेटची बैठक आज पार पडते आहे। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल